नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BA तृतीय वर्षाच्या औद्योगिक अर्थशास्त्र या पेपरमध्ये यापूर्वी आपण उद्योगधंदे म्हणजे काय, उद्योगधंद्यांचे महत्त्व आपण पाहिले, उद्योगधंद्यांचं आर्थिक विकासात असलेलं योगदान आपण पाहिलं. त्याच्यानंतर आपण उद्योगधंदे आणि इतर क्षेत्राचं महत्त्व काय किंवा यांचा सहसंबंध काय हे पण आपण पाहिलं. आपण पाहिलं की कृषीच्या विकासामध्ये उद्योगांची भूमिका खूप महत्त्वाची आहे किंवा उद्योगांच्या विकासात कृषी भूमिका काय आपण ही अभ्यासली. तसेच कृषी क्षेत्र आणि सेवा क्षेत्र या दोघांचा काय सहसंबंध आहे, तसेच दोघे एकमेकांशी पूरक आहेत हे आपण पाहिलं. आज आपण उद्योगधंद्यांचं वर्गीकरण पाहणार आहोत. क्लासिफिकेशन ऑफ इंडस्ट्रीज, उद्योगधंद्यांचं वर्गीकरण. मित्रांनो, भारतासारख्या देशामध्ये असंख्य प्रकारचे उद्योग आहेत. छोटे उद्योग, मोठे उद्योग, सहकारी क्षेत्रातील उद्योग, संयुक्त उद्योग, सरकारी मालकीचे उद्योग, खासगी उद्योग, विदेशी कंपनी सुटले उद्योग. म्हणून आपण ह्या उद्योगांचे ढोळ वर्गीकरण केलं आहे. आपल्या अभ्यासा सोयीसाठी आपण ह्या उद्योगांचं काही वर्गीकरण केलं आहे ते आपण आज पाहणार आहोत. मित्रांनो, आपण त्याचा पहिला गट बघणार आहोत उद्योगांचं त्यांच्या आकारमानानुसार वर्गीकरण. म्हणजे काय तर या उद्योगामध्ये गुंतवण्यात आलेलं भांडवल व त्या भांडवलाचं आकारमान यानुसार उद्योगाचे 3 प्रकार पडतात ढोबळमानानं: छोटे उद्योग, मध्यम उद्योग आणि मोठे उद्योग. म्हणजेच उद्योगामध्ये किती भांडवल गुंतवले आहे त्यानुसार म्हणजे उद्योगाच्या आकारानुसार उद्योगांचे छोटे उद्योग, मध्यम उद्योग आणि मोठे उद्योग असे प्रकार पडतात. त्यापैकी त्यातला पहिला प्रकार आपण पाहूया, छोटे उद्योग. आता छोटे उद्योग मध्ये सुद्धा अनेक प्रकारचे उप वर्गवारी केली आहे. त्यापैकी पहिले वर्गवारी म्हणजे अति लहान उद्योग, ज्याला आपण टायनी इंडस्ट्री म्हणतो. छोट्या उद्योगातला पहिला भाग कोणता आहे? अति लहान उद्योग, टायनी इंडस्ट्री. म्हणजे याला अतिशय छोटे उद्योग असं म्हणतो. याची व्याख्या अशी केलेली आहे की ज्या उद्योगात 5 ते 10 कामगार काम करतात व या उद्योगातील गुंतवणूक 1 लाख रुपयापेक्षा जास्त नसते, अशा उद्योगांना अति लहान उद्योग असे म्हणतात. परंतु सरकारनं ही जी गुंतवणूक मर्यादा आहे 1 लाखाची ती वेळोवेळी वाढ केलेली आहे. 1985 मध्ये ही मर्यादा 2 लाख करण्यात आली. पुढे 1991च्या नवीन औद्योगिक धोरणानुसार ही मर्यादा 5 लाख करण्यात आली. तर 1997 ला आबिद हुसेन समितीच्या शिफारसीनुसार ही मर्यादा 25 लाख करण्यात आली. म्हणजे अति लहान उद्योगामध्ये 1 लाखावरून 25 लाखाची मर्यादा वाढवण्यात आली व ज्या उद्योगामध्ये 5 ते 10 कामगार काम करतात अशा उद्योगांना आपण काय म्हणतो? अति लहान उद्योग. दुसरा प्रकार आहे मित्रांनो कुटीर उद्योग, याला आपण काय म्हणतो? कॉटेज इंडस्ट्रीज. 1950च्या वित्त आयोगानं कुटीर उद्योगांची व्याख्या अशी केली आहे की कुटुंबातील व्यक्तींच्या साहाय्याने चालला जाणारा उद्योग म्हणजे कुटीर उद्योग होय. म्हणजे ज्या उद्योगात शक्यतो मानवी श्रमाचा वापर करून उत्पादन केले जाते व कुटुंबातील बहुतांश सदस्य गुंतलेले असतात, कुटुंबातील व्यक्ती यामध्ये काम करतात, अशा उद्योगांना आपण काय म्हणतो? कुटीर उद्योग असं म्हणतो. या उद्योगामध्ये जी काही भांडवली गुंतवणूक आहे ती 5,000 रुपये जास्त नसते. म्हणजे किती असते? फक्त 5,000 एवढी गुंतवणूक केली असते. आणि हे उद्योग शक्यतो ग्रामीण भागात असतात व शेतीवर आधारित असतात. आता या उद्योगाची काही वैशिष्ट्ये आपल्याला सांगायची तर ही वैशिष्ट्ये म्हणजे काय की ग्रामीण भागातील लोकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी कुटीर उद्योग सुरू करण्यात येतात. या उद्योगाला लागणारा कच्चा माल स्थानिक उपलब्ध होतो, तिथून घेतला तो शक्यतो कृषी मालाचा उपयोग केला जातो. तसेच या उद्योगात जो काही तयार माल आहे, पक्का माल आहे, तो स्थानिक गाव पातळीवर किंवा आठवडी बाजारात विकला जातो. म्हणजे स्थानिक पातळीवर त्या मालाची विक्री केली जाते. या उद्योगामध्ये शक्यतो कामगार नेमले जात नाहीत, कारण कुटुंबातील सदस्य काम करत असतात. म्हणजे कुटुंबाच्या व्यक्ती सहाय्याने आपल्याला उत्पादन या कुटीर उद्योगामध्ये उत्पादन घेतलं तर त्याशी साध्या स्वरूपात असतं. यामध्ये फार तंत्रज्ञानाचा वापर केला जात नाही. अगदी लहान अवजारांचा किंवा छोट्या स्वरूपातील उद्योग अवजारांचा, हत्यारांचा वापर केला जातो व भांडवली गुंतवणूक 5 रुपये जास्त नसते. तसेच या उद्योगात जे काही काम करतात त्यांना ही कौशल्य जी आहेत ती परंपरेने मिळालेली असतात. तसेच या उद्योगामध्ये आपण जर पाहिलं तर अलीकडील काळात थोडासा बदल होत आहे की काही मशीनचा वापर करणं, छोट्या प्रमाणावर विजेचा वापर करणं असं सुरू झालं आहे. परंतु आजही हे जे काही कुटीर उद्योग आहेत हे याच्यावर रूढी परंपरा किंवा आपले पारंपरिक व्यवसायाचा जास्त पगडा आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, पुढचा प्रकार आहे लघु उद्योग, स्मॉल इंडस्ट्रीज. 1950च्या वित्त आयोगाच्या नुसार ज्या उद्योगात 10 ते 15 कामगार काम करतात व ज्या उद्योगातील भांडवली गुंतवणूक
5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसते ते आपण काय म्हणतो लघु उद्योग. म्हणजे ज्या उद्योगात 5 लाखापेक्षा कमी भांडवल गुंतवणूक केली आहे व ज्यामध्ये 5 ते 10 कामगार काम करतात अशा उद्योगांना लघु उद्योग असे म्हणतात. पुढे वेळोवेळी सरकारनं त्यातील भांडवली गुंतवणूक मर्यादा वाढवली आहे. 1966 मध्ये ही मर्यादा 7.5 लाख करण्यात आली. पुढे 1975च्या नवीन व्याख्येनुसार सरकारने ही मर्यादा 10 लाख केली. 1980च्या औद्योगिक धोरणानुसार ही मर्यादा 20 लाख करण्यात आली. पुढे 1985 ला पुन्हा सरकारने व्याख्या बदलली व ही मर्यादा 35 लाख करण्यात आली. 1990 ला ही मर्यादा 75 लाख करण्यात आली. पुढे 1997 ला आबिद हुसेन समिती नेमली होती. तिने ही मर्यादा 3 कोटी एवढी निश्चित केली होती, परंतु पुन्हा यात बदल करून 1 कोटी रुपये एवढी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. म्हणजे ज्या उद्योगामध्ये 1 कोटीपेक्षा कमी भांडवल गुंतलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो छोटे उद्योग म्हणतो किंवा ज्याला आपण लघु उद्योग असं म्हणतो, स्मॉल इंडस्ट्रीज, ज्यामध्ये 5 ते 10 कामगार काम करतात. तसंच आता आपण ह्यांचं काही वैशिष्ट्य पाहिलं तर हे उद्योग शक्यतो नागरी भागात व अर्ध नागरी भागात सुरू करण्यात येतात. यामध्ये यंत्रांचा वापर करण्यात येतो, अवजारांचा वापर करण्यात येतो. अलीकडील काळात विजेचा वापर केला जातो, त्याच्यामध्ये पूर्ण विद्युत शक्तीचा वापर केला जातो. तसेच हे उद्योग स्वतंत्र जागेमध्ये चालवतात. यासाठी एक वेगळी जागा असते, त्या ठिकाणी हे उद्योग चालवले जातात. तसेच या उद्योगाला लागणारा कच्चा माल बहुतांश वेळा देशांतर्गत बाजारातून मिळतो. तसेच काही प्रसंगी हा कच्चा माल इतर देशातून सुद्धा आयात केला जातो. तसेच या उद्योगात जी काही उत्पादन तयार होतात त्यांची विक्री आपल्या देशात तसेच विदेशातही केली जाते. अलीकडील काळात या उद्योगाने नवीन उत्पादन तंत्र व नवीन उत्पादनाचा वापर केला आहे व विपणन जे आपण मार्केटिंग त्यातही सुधारणा केली आहेत. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर याचा पुढचा प्रकार आहे मध्यम आकाराचे उद्योग. म्हणजे काय? मध्यम आकाराचे उद्योग म्हणजे काय की ज्या उद्योगामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त व 100 कोटीपेक्षा कमी भांडवल गुंतलं आहे अशा उद्योगांना आपण मध्यम उद्योग असं म्हणतो, मिडियम इंडस्ट्री म्हणतो. म्हणजे 1 कोटीहून जास्त भांडवली गुंतवणूक झाली आहे परंतु 100 कोटीपेक्षा कमी आहे त्याला मध्यम उद्योग असे म्हणतात. तर ज्या उद्योगांमध्ये 100 कोटीपेक्षा जास्त भांडवल गुंतवण्यात आले आहे अशा उद्योगांना मोठे उद्योग असे म्हणतात. म्हणजे 100 कोटीपेक्षा जास्त असेल तर मोठे उद्योग, 100 कोटीच्या आत असेल तर आपण त्याला मध्यम उद्योग असं म्हणतो. मित्रांनो, याशिवाय उद्योगांचं वर्गीकरण आणखी काय प्रकार केलं जातं की उपयोगावर आधारित उद्योगांचं वर्गीकरण, यूज बेस्ड क्लासिफिकेशन. म्हणजे काय? उद्योगात तयार होणाऱ्या वस्तूंचा काय उपयोग केला जातो. उद्योगधंद्यांमध्ये जो काही वस्तूंना जो काही उत्पादन तयार होतं त्यांचा काय उपयोग आहे यानुसार सुद्धा उद्योगांचं वर्गीकरण केलं जातं. त्यातला पहिला प्रकार आहे मूलभूत उद्योगधंदे. काय? मूलभूत उद्योगधंदे म्हणजे काय की निरनिराळ्या उद्योगांच्या उभारणीसाठी हे मूलभूत उद्योगधंदे उपयोगी असतात. इतर उद्योगाला लागणारे जे काही आदाने आहेत, इनपुट आहे, त्यांचा पुरवठा हे मूलभूत उद्योग करत असतात. या उद्योगाचा विकास झाला तरच इतर उद्योगाचा विकास घडून येतो. यामध्ये काय काय होतं? खाण व्यवसाय, खते, सिमेंट व्यवसाय, लोखंड व पोलाद उद्योग, लोह धातू खनिज उद्योग, वीज, खनिज तेल, कोळसा, या सगळ्या उद्योगांना काय म्हटलं तर बेसिक इंडस्ट्री, मूलभूत उद्योग. कारण या उद्योगांच्या विकासावरच इतर उद्योगांचा विकास व प्रगती अवलंबून असते. कारण ह्या उद्योगांमुळे इतर उद्योगांना भक्कम आधार मिळत असतो. उदाहरणार्थ, जर देशात लोह पोलाद उद्योगाचा विकास झाला तरच अभियांत्रिकी उद्योगाचा विकास होत असतो. म्हणजे लोह पोलाद उद्योग काय? बेसिक इंडस्ट्री आहे, तर अभियांत्रिकी उद्योग हा त्यावर अवलंबून असलेला उद्योग आहे असं आपण म्हणू शकतो. तसेच वीज, कोळसा, खनिज तेल या सगळ्या उद्योगांना आपण काय म्हणतो? मूलभूत उद्योगधंदे. दुसरा प्रकार आहे भांडवली वस्तूंचे उद्योगधंदे. भांडवली वस्तू म्हणजे अशी वस्तू की जिच्या साहाय्याने इतर वस्तूंची निर्मिती केली जाते. म्हणजेच भांडवली उद्योगामध्ये प्रामुख्याने यंत्रसामुग्री, हत्यारे, अवजारे, साधने यांची निर्मिती केली जाते. म्हणजे भांडवली उद्योगात निर्माण होणाऱ्या वस्तूंचा उपभोग ग्राहकांना घेता येत नाही, तर हे उद्योग इतर उद्योगांसाठी लागणाऱ्या आदानांची निर्मिती करतात. म्हणजे उपभोग्य वस्तूंचे कारखाने किंवा इतर उद्योग
यांना लागणारी काही यंत्रसामग्री आहे, मशिनरी आहे, जे काही साधने आहेत, तर यांची निर्मिती ज्या उद्योग केली जाते त्याला भांडवली उद्योग असे म्हणतात. आता या उद्योगांमध्ये अवजड यंत्रे व विविध प्रकारची साधन सामग्री तयार केली जाते. तसेच या उद्योगांना खूप मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवावे लागते, म्हणून यांना भांडवली उद्योग असे म्हणतात. यामध्ये काय काय होतं तर यंत्र निर्मिती उद्योग, कृषी साधनांची निर्मिती उद्योग, ट्रॅक्टर असेल, विद्युत पंप सेट असेल असे उद्योग, हेवी इलेक्ट्रिक साधनांचे उद्योग, विद्युत पंप सेट उद्योग, विद्युत केबल म्हणजे आपण तारा म्हणतो किंवा हे म्हणतो त्याचे उद्योग, मोठी मोठी वाहने, अवजड वाहने यांचे उद्योग, या उद्योगांना भांडवली वस्तूंचे उद्योग असे म्हणतात. मित्रांनो, याचा पुढचा उद्योग आहे क अर्धोत्पादित वस्तूंचे उद्योग. म्हणजे काय की ज्या वस्तूंची निर्मिती आधीच झालेली असते व यांचा कच्चा माल म्हणून इतर कारखान्यात उपयोग केला जातो, त्याला आपण काय म्हणतो अर्धोत्पादित वस्तूंचे उद्योग. म्हणजे या वस्तूंचे उत्पादन पूर्वी झाले असते व नंतर या वस्तूवरती अंतिम प्रक्रिया करून उत्पादन घेतले जाते. उदाहरणार्थ सूतगिरण्या, ताग गिरण्या यांना काय म्हणतात आपल्याला अर्धोत्पादित वस्तूंचे उद्योग. कारण सुतावर नंतर प्रकरण कापड तयार केलं जातं, तागापासून गोणपाट तयार केला जातो किंवा ट्यूब, टायर, प्लास्टिकच्या वस्तू, धातूंचे उत्पादन, हे सगळं काय म्हणता येईल अर्धोत्पादित वस्तूंचे उद्योग. म्हणजे यांची निर्मिती पूर्वीच केली जाते, नंतर यावर पुन्हा प्रक्रिया केली जाते व नंतर यावर पुन्हा प्रक्रिया करून अंतिम वस्तू तयार केली जाते, म्हणून यांना काय म्हणतात अर्धोत्पादित वस्तूंचे उद्योग. मित्रांनो, शेवटचा प्रकार आहे उपभोग्य वस्तूंचे उद्योगधंदे. उपभोग्य वस्तूंचे उद्योग म्हणजे काय की ज्या वस्तूंचा ग्राहक प्रत्यक्ष उपभोग करू शकतो, म्हणजेच अंतिम उपभोगासाठी तयार केलेल्या उद्योगांना काय म्हणतात उपभोग्य वस्तूंचे उद्योग. त्याचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे टिकाऊ वस्तूंचे उद्योग आणि दोन म्हणजे बिगर टिकाऊ वस्तूंचे उद्योग. मित्रांनो, ज्या वस्तूंचा वापर आपल्याला दीर्घकाळ करता येतो, जी वस्तू आपण किती वापरू शकतो, त्याला आपण काय म्हणतो टिकाऊ वस्तूंचे उद्योग. यामध्ये काय काय येतं पंखा, विद्युत पंखा, दूरदर्शन संच, फ्रीज, सायकल, मोटरसायकल, मोटरगाडी अशा वस्तूंचा उपभोग आपण अनेक वर्षे घेऊ शकतो, म्हणून या वस्तूंना टिकाऊ उपभोग्य वस्तू असे म्हणतात. तर याउलट ज्या वस्तूंचा उपयोग फक्त एकदाच घेता येतो किंवा अल्पकाळी घेता येतो त्याला म्हणतात बिगर टिकाऊ वस्तूंचे उद्योग. म्हणजे या वस्तूंचा आपण एकदा उपभोग घेतला की ती पुन्हा वापरता येत नाही, संपून जाते, किंवा जिचा उपयोग अतिशय अल्पकाळ घेतला तो तिला म्हणतात बिगर टिकाऊ उद्योग. उदाहरणार्थ खाद्यपदार्थ, तंबाखू उत्पादने, साबण, सिगारेट, कागद, हे उद्योग आपण काय म्हणतो बिगर टिकाऊ उपभोग्य वस्तूंचे उद्योग. याचा वापर आपण अल्पकाळ करतो किंवा एक किंवा दोन वेळा करतो, नंतर ती वस्तू संपून जाते. मित्रांनो, आणखी एक प्रकार उद्योगांचा पडतो तो म्हणजे आदानावर आधारित उद्योगधंदे. म्हणजे काय इनपुट बेस्ड क्लासिफिकेशन. आता म्हणजे उद्योगधंदे कोणत्या गोष्टींचा आधार म्हणून वापर करतात किंवा कोणत्या गोष्टींचा कच्चा माल म्हणून वापर करतात त्यावर सुद्धा उद्योगांचं वर्गीकरण येत होत असतं. यामध्ये पहिला प्रकार आहे नंबर 1 जंगलावर आधारित उद्योगधंदे. मित्रांनो, वन उत्पादने किंवा जंगलातील विविध वस्तूंचा याच्यामध्ये वापर केला जातो. यामध्ये कागद उद्योग, प्लायवूड उद्योग, टिंबर उद्योग, लाख उद्योग या उद्योगांना काय म्हणतात, किंवा आयुर्वेदिक औषधांचे उद्योग यांना काय म्हटलं जातं जंगलावर आधारित उद्योग. दुसरा प्रकार आहे कृषी उद्योग. म्हणजे काय की कृषी क्षेत्रातील कच्च्या मालाचा वापर याने केला जातो, या उद्योगात केला जातो, आणि कृषी क्षेत्रातील कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल तयार केला जातो. या उद्योगांना कृषी उद्योग असे म्हणतात. यामध्ये कापड उद्योग, साखर उद्योग, ताग उद्योग, खाद्यतेल निर्मिती उद्योग, खाद्य प्रक्रिया उद्योग अशा अनेक उद्योगांना लागणारा कच्चा माल कृषी क्षेत्र पुरवते, म्हणून यांना कृषी क्षेत्रावर आधारित उद्योग असे म्हणतात. यातील पुढचा प्रकार आहे रसायनावर आधारित उद्योग. मित्रांनो, काही उद्योग असे आहेत की ज्यामध्ये विविध प्रकारच्या रसायनांचा वापर केला जातो, यांना काय म्हणतात रसायनावर आधारित उद्योग. यामध्ये औषधे म्हणजे फार्मास्युटिकल कंपन्या, रासायनिक द्रव्ये, कीटकनाशके, रासायनिक खते, रंग, या सगळ्या उद्योगांना काय म्हणतात की रसायनावर आधारित उद्योगधंदे. चौथा प्रकार आहे धातूवर आधारित उद्योगधंदे. धातूच्या साह्याने
उत्पादन करणाऱ्या उद्योगांना काय म्हटलं तर धातूवर आधारित उद्योगधंदे. यामध्ये अभियांत्रिकी उद्योग, लोह पोलाद उद्योग किंवा धातूची भांडी निर्मिती करणारे उद्योग, केबल तयार करणारे उद्योग यांना काय म्हटलं तर की धातूवर आधारित उद्योगधंदे. या ठिकाणी लोह धातू व अलोह धातूंचा उपयोग केला जातो.